नमस्कार मित्रांनो, पूजेच्या साहित्यामध्ये असलेला भीमसेनी कापूर जो आपल्या घरातलं वातावरण, आपलं मन प्रसन्न करतो, तो आपल्या आरोग्यासाठी आपल्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये कसा उपयोगी पडू शकेल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला सर्दी आहे, खोकला आहे, नाक बंद झालेलं आहे, सायनसचा प्रॉब्लेम आहे, डोकं जड होतं आहे, डोकं दुखतं आहे, संधिवाताचा त्रास आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, टाचदुखी आहे, पाय दुखत आहेत, अशा वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये तुमच्याच घरामध्ये असलेला हा भीमसेनी कापराचा तुकडा कसा तुम्ही वापरू शकता याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, आणखी एक गोष्ट महत्त्वाची की हा भीमसेनी कापूर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक, घातकसुद्धा ठरू शकतो. या कापराचा कसा त्रास तुम्हाला होऊ शकतो, काय आपण खबरदारी घ्यायला पाहिजे, काय लक्ष ठेवायला पाहिजे आणि का लक्ष ठेवायला पाहिजे हे पण बघणार आहोत. मित्रांनो, आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या औषधांमध्ये कापूर हा वापरला जातो, पण आपण ह्या कापराचे बाह्यप्रयोग म्हणजे बाहेरून कसा लावायचा, कसा वापरायचा ते बघणार आहोत. जर तुम्हाला सर्दी झालेली असेल, नाकामधून टपाटप पाणी गळत असेल, नाक बंद झालेलं असेल आणि रात्री वारंवार नाक बंद होते आणि त्यामुळे तुमची झोप व्यवस्थित होत नाही आहे, अशावेळी कापूर जो आहे तो तुम्हाला वापरता येतो. काय करायचं आहे बघा, एक टोप घ्यायचा, गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये आणि कापराचा, भीमसेनी कापराचा तुकडा जो आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याची वाफ जी आहे ती एक 5-10 मिनटं तुम्ही घेतली तर सर्दी साफ बाहेर निघून जाते, नाक मोकळं होतं आणि डोकं जे जड झालेलं आहे ते सुद्धा हलकं होण्यामध्ये मित्रांनो फायदा होतो. जर तुम्हाला सर्दीबरोबर खोकलासुद्धा आहे, छातीमध्ये कफ जाम झालेला आहे, अशावेळी कापूर आणि ओवा जर तुम्ही हुंगलात तर त्याने श्वासवाहिन्या ज्या असतात ना त्या आपल्या विस्फारित होतात. अडकलेला कफ जो आहे तो खोकल्यामध्ये चटकन बाहेर येतो आणि आपल्याला खोकल्याच्या उबळमध्ये सुद्धा चांगला फायदा होतो. याचप्रमाणे ज्या लोकांना दमा आहे, अस्थमा आहे, अशांनीसुद्धा जर कापूर हुंगला, कापराचा जर वास घेतला तर त्यामुळे सुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो. कापूर हे कसं उडनशील असतं, जेव्हा आपण हुंगतो त्यावेळी त्यातली जी काही द्रव्य आहेत, तत्त्व आहेत, ती नाकावाटे आपल्या फुफ्फुसांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी जंतुघ्न काम करतात, तसंच आपल्या श्वासवाहिन्यांना विस्फारण करायचं काम करतात. आणि कापूर हा वात आणि कफ शामक आहे. शरीरातला वाढलेला वात आणि शरीरात वाढलेला कफ हे दोन्ही गोष्टी कमी करणार आहेत आणि थंड पण आहे. त्यामुळे खोकला झाला असेल तर तुम्ही कापूस आणि ओवा याची पुरचुंडी बनवायची रुमालामध्ये आणि ती हळूहळू हुंगायची. त्याने तुम्हाला नाक उघडण्यामध्ये आणि खोकला कमी होण्यामध्ये मित्रांनो चांगला फायदा होतो. डोकं जर तुमचं दुखत असेल, सायनसमुळे तुमचं डोकं जड झालेलं असेल तर अशावेळी कापूर जो आहे तो तुम्ही राईच्या तेलामध्ये विरघळून लावू शकता. काय करायचं, एक वाटी घ्यायची, त्यामध्ये 1-2 चमचे राईचं तेल टाकायचं, 3-4 चिमूट कापूर घ्यायचा आणि ते तेल जे आहे ते थोडंसं गरम करायचं. गरम केल्यानंतर मग ते तेल जे आहे ते थोडं तुम्ही जर कपाळाला अशा पद्धतीने लावलात तर त्या ठिकाणचा जडपणा, दुखणं, सायनसमुळे जो काही कफ आपल्या डोक्यामध्ये जमलेला असतो तो मोकळा होण्यामध्ये चांगला फायदा होतो. तसंच तुम्ही जेव्हा डोकं जड होतं त्यावेळी कापूर टाकून वाफसुद्धा घ्या, त्यामुळे नाकातली सर्दी जी आहे ती बाहेर निघते आणि आपल्याला चटकन फायदा होतो. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही सर्दी, खोकला, सायनस ह्या प्रॉब्लेममध्ये कापराचा फायदा जो आहे तो करून घेऊ शकता. दुसरा आपण कापराचा उपयोग करून घेऊ शकतो तो म्हणजे वाताच्या त्रासांमध्ये. हो मित्रांनो, जर तुमचा गुडघा दुखतो आहे, तुमची टाच दुखते आहे, तुमची कंबर दुखते, अशावेळी तुम्ही तेलामध्ये कापूर टाकून त्याची मालिश करू शकता. हलक्या हाताने मसाज करायचा. समजा तुमचा गुडघा दुखतो आहे, तुम्हाला चालताना, उठताना, बसताना त्रास होतो आहे, रात्रीचं गुडघ्यांमध्ये वेदना होत आहेत, अशावेळी तुम्ही काय करा की एक तिळाचं तेल घ्या. साधारणपणे एक 100 ml, एक कपभर तिळाचं तेल घ्या आणि त्याच्यामध्ये 1 ग्रॅम म्हणजे साधारणपणे पाव चमचा या प्रमाणामध्ये कापूर जो आहे तो बारीक करून टाका. ते तेल जे आहे ते थोडंसं कोमट करा आणि या तेलाची मालिश रोज सकाळी आणि संध्याकाळी मांड्यांपासून खालपर्यंत हलक्या हाताने चांगली मालिश करा गुडघ्यांना आणि गरम पाण्याने शेक घ्या. बघा तुमची गुडघेदुखीमध्ये इमिजिएटली एक 30-40% तरी तुम्हाला फरक जो आहे तो जाणवेल. तसंच तुमची कंबर दुखत असेल तर त्या ठिकाणी कापूर जो आहे त्याची पावडर करून त्याचा लेप पण तुम्ही लावू शकता. टाचदुखी असेल तर तुम्ही तिळाच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून लावू शकता. अशा प्रकारे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला दुखणं आहे, वातामुळे तुमचं दुखतं आहे, संधिवात आहे, त्या ठिकाणी तुम्ही कापराचा वापर जो आहे तो नक्कीच करा. तसंच ज्या लोकांना आमवाताचा त्रास आहे, त्यांची बोटं दुखतात, तर अशा वेळीसुद्धा तुम्ही राईच्या तेलामध्ये कापूर टाकून त्याने जर बोटांना मालिश केली आणि गरम पाण्यामध्ये जर
हात बुडवून ठेवले तर हात मोकळे होण्यामध्ये पण चांगला फायदा होतो. बऱ्याच वेळा आंबवताच्या रुग्णांना कसे हात जे आहेत ते सकाळी सकाळी पूर्ण मूठ जी आहे ती आवळली जात नाही किंवा अंग जे आहे ते जड झालेलं असतं, स्टिफ झालेलं असतं. अशा वेळी तुम्ही राईच्या तेलामध्ये कापूर जो आहे तो टाकून त्या ठिकाणी मालिश करा. त्याने तुमचा स्टिफनेस जो आहे तो कमी होण्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बरेच जणांना रात्रीची शांत झोप लागत नाही, लगेच झोप येत नाही, वेगवेगळे विचार मनामध्ये असतात आणि त्यामुळे झोप येत नाही. स्ट्रेस लेवल्स तुमची वाढलेली असेल त्यावेळी मनाला प्रसन्न करण्यासाठी कापराचा वापर करता येतो. कापराची पुरचुंडी करायची आणि रात्री झोपताना ती उशीच्या बाजूला ठेवायची. याने काय होतो, कापराचा जो मंद सुगंध आहे तो आपण घेत राहतो आणि आपलं मन जे आहे ते शांत होण्यामध्ये फायदा होतो आणि आपली झोप जी आहे ती चांगली गाढ जी आहे ती लवकर आपल्याला लागते. त्यामुळे झोप जर येत नसेल तर हा सुद्धा प्रयोग तुम्ही आज रात्री करून बघा. तुम्हाला निश्चितच तुमची झोप लागण्यामध्ये ह्या कापराचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या पायांना झिंझिण्या येत असतील, पाय तुमचे दुखत असतील, रात्रीच्या पोटऱ्या वळत असतील, पोटऱ्या दुखत असतील, टाचदुखी तुम्हाला होत असेल, पायाला मुंग्या येत आहेत, पाय सुन्न पडत आहेत, पायांना जळजळ होत असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा मित्रांनो आता एक सोपा कापराचा प्रयोग तुम्हाला सांगतो आहे, तो नक्की करून बघा. काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं, टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते गरम करत ठेवायचं आणि त्यानंतर आपले पाय दोन्ही बुडतील अशी एक बादली घ्यायची आणि त्यामध्ये ते गरम पाणी जे आहे ते टाकायचं आहे. थोडंसं आणखी थंड पाणी टाकायचं की जेणेकरून आपल्याला थोडं गरम वाटेल पण सोसवेल. या पद्धतीने आपलं त्या पाण्याचं टेम्परेचर होईल. या पद्धतीने थोडंसं पाणी आणखी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यात मित्रांनो तुम्ही 2 कापराचे भीमसेनी कापराचे खडे जे आहेत ते बारीक करून त्याची पावडर करून टाका आणि एक लिंबू जो असतो त्या एका लिंबाचा रस काढा आणि तो रससुद्धा त्या पाण्यामध्ये टाका आणि एक 10-15 मिनटं पाय जे आहे गुडघ्यापर्यंत त्यामध्ये बुडवून ठेवा. असं केल्यावर काय होतं मित्रांनो, कापूर काय करतो, कफ आणि वात शमन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अडकलेला जो वायू आहे, नसांच्या आजूबाजूला जो अडकलेला वायू आहे, कफ आहे, तो मोकळा करण्यामध्ये कापूर जो आहे तो उपयोगी पडतो. तसंच त्या ठिकाणी आपण लिंबू पण टाकला आहे. लिंबूसुद्धा त्या ठिकाणची सूज जी आहे ती कमी करतं. एक प्रकारे वेगळीच पायांना आपल्या एनर्जी मिळते. नक्कीच हा प्रयोग आजच करून बघा. जर तुम्ही जास्त वेळ उभं राहता आहात, तुमचं काम आहे, मार्केटिंगचा जॉब आहे, दिवसभर तुम्हाला उभं राहावं लागतं, त्याच्यामुळे तुमचे पाय थकत आहेत, पाय दुखत आहेत, अशा लोकांनी रात्री घरी आल्यानंतर हा जर प्रयोग केला, तुमच्या पायांना रिफ्रेशिंग आणि एनर्जी मिळणारा हा एक सोपा प्रयोग आहे मित्रांनो. नक्कीच करून बघा. मित्रांनो, कापूर हा वेगवेगळ्या ऑइंटमेंट्समध्ये, वेगवेगळ्या आयुर्वेदिक तेलांमध्ये हा वापरला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणतेही क्रीम लावाल त्यावेळी तुम्ही सुगंध घ्याल त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला कापराचा वास हा बऱ्याच वेळा येत असतो. पण एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की कापूर जो आहे तो अधिक मात्रेमध्ये पोटामध्ये जर गेला तर त्यामुळे आपल्याला विषाक्त लक्षणं निर्माण होऊ शकतात. कापूर जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर खाल्ला तर उलट्या होणं, जुलाब होणं, अंगावर रॅशेस येणं, इवन आकडी येणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते येऊ शकतात. आता बघा कसं आहे की आपल्या घरी पूजेच्या साहित्यामध्ये कापराची वडी ही असते. त्यामुळे लहान मुलं जी आहेत ती स्पेशली कापराला बघून त्यांना असं वाटतं की ती चॉकलेटच्या गोळ्या आहेत. त्यामुळे त्या गोळ्या ज्या आहेत ते लोक तोंडात टाकू शकतात, खाऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला खबरदारी घेणं आवश्यक आहे. याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये काही तेलं आहेत की ज्याच्यामध्ये कापूर आहे, काही मलम, क्रीम आहेत की ज्यामध्ये कापूर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला पोटात नाही गेल्या पाहिजेत, याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी. तुमच्या लहान मुलांच्या या गोष्टी पोटात नाही गेल्या पाहिजेत याची दक्षता मित्रांनो तुम्हाला घेणं हे आवश्यक आहे. पण मित्रांनो, बाहेरून तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कापूर जो आहे तो कधीही वापरू शकता. इमर्जन्सीज कंडिशन्स येतात आपल्याकडे की पटकन आपल्याकडे आपण डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही आहे. सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, डोकं दुखतं आहे, वाताचा त्रास झालेला आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही बिनधास्त कापूर जो आहे तो बाहेरून लावायला नक्कीच विसरू नका. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला चॅटबॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल कापराबद्दल तर मित्रांनो लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल जर आमचं नव्याने बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. रात्री 9:15 वाजता मित्रांनो आपण रोज लाईव्ह सेशन्स पण घेत असतो. तुमचे काय प्रश्न असतील, काही शंका असतील, तुम्हाला एखादा घरगुती उपाय विचारायचा असेल तर हे लाईव्ह सेशनसुद्धा मित्रांनो तुम्ही अटेंड करू शकता आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते टाईप करून विचारू शकता. आता इथेच थांबतो मित्रांनो.
पुन्हा आपण असाच एखादा छानपैकी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.